आपण सध्या कबूतरखान्याजवळ आहोत आणि आज सकाळी जर आपण पाहिलात तर याच ठिकाणी खूप मोठा संघर्ष बघायला मिळाला होता। एकीकडे पोलीस होते, बीएमसी होते, तर दुसरीकडे जैन आणि गुजराती समाजातली लोक होती आणि 2 ते 3 दिवसांपासून हा जो कबूतरखाना आहे तो हायकोर्टाच्या आदेशानंतर बीएमसीने बंद केलेला होता। यावर ताडपत्री टाकून हा पूर्णतः झाकून टाकण्यात आलेला होता। पण आज सकाळी अचानक जैन समाजातले आणि गुजराती समाजातले अनेक लोक या ठिकाणी आली आणि त्यांनी या कबूतरखान्याच्या आतमध्ये जाऊन काही महिलांनी ही ताडपत्री बाजूला काढली आणि इकडच्या रश्या सोडल्या, बांबू काढले आणि पुन्हा एकदा हा कबूतरखाना जो तो खुला केला। या ठिकाणी कबुतरांना खायला देखील घातलेलं होतं आणि हेच की हायकोर्टाची जी ऑर्डर आहे त्या हायकोर्टाची ऑर्डर सांगणारा एक महापालिकेचा बोर्ड या ठिकाणी होता, तो बोर्ड देखील काढून टाकण्यात आलेला होता। मात्र आता पोलिसांनी हा बोर्ड पुन्हा एकदा ठेवलेला आहे आणि याच कबूतरखान्याच्या आसपासची परिस्थिती आता आधीसारखी झालेली आहे, पूर्ववत झालेली आहे, वाहतूक देखील सुरू झालेली आहे आणि सध्या ही परिस्थिती जी आहे ती अतिशय चांगली आहे, व्यवस्थित आहे असं सांगण्यात येतं आहे। मात्र आज सकाळी जो काही राडा या ठिकाणी झाला, जो संघर्ष या ठिकाणी दिसून आला, त्या संघर्षानंतर आता मुंबई पोलीस हे गुन्हा दाखल करून घेणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की न्यायालयाचं उल्लंघन, न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन या ठिकाणी झालेलं आहे आणि मग हे उल्लंघन झालेलं असताना आता मुंबई पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। काही पोलीस सूत्रांनी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही कारवाई करणार आहोत कारण की न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन या ठिकाणी सर्रासपणे झालेलं आहे, त्यामुळे आम्ही कारवाई करू। मात्र असं देखील आहे की जर बीएमसीने आमच्याकडे तक्रार दिली तर आम्ही पुढची कारवाई करू। मात्र जर याच ठिकाणी पोलीस स्वतःहून आता कारवाई करतात की बीएमसीच्या तक्रारीची वाट बघतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।